भंडारा तालुक्यातील कारधा पोलीस स्टेशन अंतर्गत खमारी रेतीघाट चौकी येथे पोलिसांनी केलेल्या कारवाईत रेती चोरीचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे। पोलिसांनी 6,06,000 रुपयांच्या मुद्देमालासह एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे। पोलीस स्टेशन कारधा येथील पथक दिनांक 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8:30 वाजता दरम्यान खमारी रेतीघाट चौकी येथे हजर असताना एका गुप्त बातमीदाराकडून खमारी येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। या माहितीच्या आधारे MH36Z 3105 क्रमांकाच्या निळ्या रंगाच्या स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली आढळली। या ट्रॉलीमध्ये अंदाजे 1 ब्रास रेती होती। पोलिसांनी तात्काळ ट्रॅक्टर चालकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे रेती वाहतुकीसाठी कोणताही परवाना नसल्याचे समोर आले। या कारवाईत पोलिसांनी 5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर, अंदाजे 1 लाख रुपये किमतीची ट्रॉली आणि 6,000 रुपये किमतीची रेती असा एकूण किंमत 6,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी आरोपी चालकाविरुद्ध कारधा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार टेंभुर्णे हे करीत आहेत। तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे।